ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज आपण जे का तुम्हाला सुद्धा माहित नसेल, बऱ्याचशा मंडळीला माहित नाही की जमीन अथवा सोनं नाणं अगर बुडत्या घरचं घेतल्यानंतर एक पितृदोष लागतो. हे सर्वसामान्य सगळ्यांनाच माहित आहे. परंतु दुसरा एक दोष लागतो, म्हणजे दुसऱ्याही पद्धतीने एक दोष लागतो. आणि ती नेमकी पद्धत काय केल्यानंतर दोष लागतो याबद्दल आपण बोलणार आहोत. तर खूप वेळा आता खूप मंडळी येतात आपल्याकडे, विचारतात की अगर त्यांचं काही पाहिल्यानंतर मागचं काही पिढ्यातलं काही विचारले, अगर त्यांना काही त्रास होतो, घरामध्ये काही समजा भांडण तंटण सतत होतं, प्रगती होत नाही, खूप काही कमाई केली तरी ती टिकत नाही, अगं घरामध्ये व्यसनाधीश लोक होतात, कुठलं ना कुठलं व्यसन असतं, काही प्रमाण नुकसानकारक गोष्टी होतात, आरोग्य बिघडलेलं असतं, संतती समजा राहिली टिकत नाहीत वगैरे, बऱ्याचशा लग्नाच्या बाबतीत लग्न होत नाहीत, म्हणजे वेगवेगळ्या अशा एक समस्या निर्माण होतात ना. त्यावेळेस आपण काय काढतो की याचा अर्थ की आपल्याला पितृदोष आहे. आता त्यांना चौकशी केली आपण की बाबा तुमच्या घरात मध्ये काही बुडत्या घरचं आलं का काही धन, म्हणजे ज्याला का संतती नव्हती अशा ठिकाणचं धन अथवा जमीन काही तुम्ही वापरता का, कोण तुमच्या पिढीमध्ये कुणी वापरता का, त्यामुळे पितृदोष लागतो. तर त्या खूप मंडळी काय म्हणतात की बाबा नाही, आमच्या घरात जमिनी काही संबंध आला नाही, अगर काहीच नाही, कधी ऐकण्यात नाही, आम्ही आमचं नोकरी करतो अथवा आम्हाला एक व्यवसाय, आम्ही व्यवसायामधून ही केलेलं आहे, काही घेतलं की आम्ही आमचंच घेतलेलं आहे, आम्ही कष्ट करून जगणारी माणसं आहेत, असं वगैरे वगैरे. त्याच्यामुळे आमच्याकडे काय असं धन वगैरे अगर बुडत्या घरचं काही आम्ही घेतलेलं नाही. पण ते सांगत असले तर त्यांना दोष दाखवतो, पितृदोष दाखवतो. मग नेमकी भानगड काय आहे? त्यांच्याकडे बुडत्या घरचं आलं नाही, कुणाची जमीन घेतली नाही, काय घेतलं नाही, तरी त्यांना पितृदोष दाखवतो कसं काय? म्हणजे आमच्या शास्त्रीय काही नियमाप्रमाणे ते पितृदोष आहे असं दाखवतो. मग नेमकं हे कुठून आला पितृदोष? तर ही एक न लवकर कळणारी गोष्ट आहे. आता कशी कळणारी गोष्ट आहे की जर आपल्या घरामध्ये एखादी वडीलधारी मंडळी असतील, अगं समवयस्कर असेल कोणतरी. आता वडीलधारी मंडळी कोण असतात? सुनेला सासरा सासू असते, त्या नवऱ्याचे आई वडील असतात. मग ही जी मंडळी आता समजा रोजी रोजगार अगर साधं सिंपल करणार तेवढं काही ताण देत नाहीत, पण नोकर वर्गातलेले माणसं तर खूप आई वडिलाला बी त्रास असतो त्यांच्याकडून. आणि सून तर काय डिजिटलच असते, ते काही व्यवस्थित सांभाळत बी नाही. मग तुम्ही म्हणाले हे सांभाळणं आणि ह्या पितृदोष हा काय भानगडे? तर सांगतो, तुम्ही फक्त जरा शांत डोकं ठेवा आणि ऐका. जर तुमच्या घरामध्ये तुमची सासू असेल अथवा सासरा असतील, अगर दोघंही असतील, तुम्ही जर त्यांना चांगली वागणूक देत नसाल, कारण तुमच्यामध्ये एक रक्त सळसळणार, तुम्हाला वाटतं ही म्हातारे काम करत नाहीत, काही नाही, उगाच वटवट करतेत, अगर सासू काही करत नाही, कामच वाढवून ठेवते, काहीतरी मध्येच बोलते, काही तुमचंच काही तक्रार असतात, आणि तुम्ही त्यांच्याविषयी मनामध्ये वाईट भावना करून त्यांना जर सूक्ष्म प्रमाणात जरी त्रास देत असतात, सूक्ष्म प्रमाणात म्हणजे थोड्या प्रमाणात सुद्धा त्रास, त्यांना वेळेवर न खायला देणं, त्यांचा विचार न करणं, त्यांच्याकडे लक्ष न देणं, अशा गोष्टी जर तुमच्या हातून होत, मग त्यात लेकाला सुनाली, जर तुमच्याकडून अशा गोष्टी जरी होत असतील, आणि जे वयोवृद्ध असतात घरामधले वयस्कर माणसं, मग त्यांच्या मनामध्ये काय होतं? बाबा मी एवढं कष्ट केलं, लोकांच्यात कामं केले, काही केलं, मी हे कमवलं, घर केलं, काही केलं, हे लहानाचे मोठे लेकरं केले, आणि हे लेकरं मला आज काय देईल येतं? ही जी तळमळ असते त्या म्हातारीचं बी तेच असतं चालू. आम्ही दोघांनी कसं केलं, कष्ट केलं, काही केलं,
त्यांनी बोलू शकत नाही. तुम्ही ते बोलले तर तुम्ही लगेच उचकातात, मग तुम्ही त्यांना ताण देतात, त्रास देतात, मग ते बोलत बी नाहीत, कधी कधी शांत बसते. पण मग ही शांत बसतात ना, हीच आपल्याला अवघड गोष्ट होऊन बसते. ज्या वेळेस असे लोक शांत बसतात आणि तुमचं निमूटपणे तुम्ही जे काही त्रास देताय, मानसिक त्रास देताय, ते सहन करतात, आणि ते सहन केलं त्यांच्या अंगामधून जी एक ऊर्जा बाहेर पडते, शरीरामधून जी एक ऊर्जा बाहेर पडते, ती ऊर्जा म्हणजेच तुम्हाला लागणारा पुढील ह्याच्यामधला पितृदोष आहे. बऱ्याच वेळा लक्षात घ्या, बऱ्याच वेळा पितृदोष मेल्यावरच लागतो असं नाहीये. पितृदोष घरामध्ये वयोवृद्ध जर माणसं असतील घरामध्ये कुणीही, आणि ते जिवंत असताना सुद्धा त्यांच्याकडून जी येणारी ऊर्जा आहे, निगेटिव्ह ऊर्जा, ते सुद्धा तुम्हाला घातक ठरू शकते, तुमची प्रगती होऊ देत नाही. कारण तुम्हाला वाटतं ही म्हातारी काय करतेत, अगर म्हातारी काय काय करतेत, काय करत नाही, ती गप्प बसून बरोबर कार्यक्रम करतात. तुमचे कार्यक्रम ती काही करायची गरज पडत नाही त्यांना. ते जे तुम्हाला समजा तुम्ही त्यांना छळलं, त्रास दिलाय, ती जी गप्प बसून जी त्यांच्या विचार चालू होतात त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी, पोरगा असं करतो, पोरग तसं करतं, सून तशी करते, भाकरी देत नाही, ती म्हातारी काय बोंबलं, ती मनात मनात चालू असते त्याचं. आणि तीच जी ऊर्जा आहे, निगेटिव्ह ऊर्जा म्हणतो आपण त्याला, तीच ऊर्जा तुम्हाला घातक काम करते, तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. आता ही जिवंत असताना होते, मेल्यानंतर तर त्यांच्या आत्म्याला तृप्ती भेटत नाही, आणि मग त्यांचा आत्मा असा तुमच्या घरामध्ये भटकतो. त्याला आपण भूत मी म्हणतो. भूत काय दुसरे कुठले नसतेत, हे आपल्याच घरातले असते हे. आणि हे मग तुम्हाला देते ताण. कधी कधी तुम्ही ऐकलं असन, अगं मला नको ग लय ताण देऊ, मी मेले, तुझं भूत होऊन बसन तुझ्या उरावर इथं येऊन. कधी ऐकलं पण असेल तुम्ही कदाचित. आणि ते म्हणतात ना, तर तसंच होतं. हे भूत तुम्हाला दिसत नाहीत, पण तुमचा कार्यक्रम व्यवस्थित करतात, लक्षात घ्या. जिवंत असताना ताण देतात, आणि मेल्यावर तर त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट म्हणायला काही अडचण नाही. आणि म्हणून तुमची प्रगती होत नाही, तुमच्या घरामध्ये सुधारणा होत नाही, हे चाललंच असते रडगाणं, पोरं तुमचं. आणि मग हे जी गोष्ट होते, उद्याच्या तुम्हाला पण मुलं असतात, लक्षात घ्या. ज्या अर्थी तुम्ही सासू सासऱ्याला छळलं, अगर मुलानं आई वडिलांना त्रास दिला, तुम्हाला सुद्धा मुलं आहेत, तुम्हाला सुद्धा सुना येणार आहेत, अगर आल्या असतील, लक्षात घ्यायचं हा, नीट बारकाईनं. तुम्हाला कदाचित माझा राग येतो, येऊ द्या, काही अडचण नाहीये. तुम्हाला सुद्धा मुलं आहेत, त्यांना बायका येणार आहेत, आणि मग त्याच बायका तुम्हाला सुद्धा भाकरी खायला देणार नाही, ते लक्षात घ्या. आज तुम्ही हा म्हातारीला छळताय ना, आज म्हातारा माणसाला त्रास देता ना, तेच उद्याच्याला सुद्धा तुम्ही पण म्हातारे होणार, लक्षात घ्या. तुम्ही काही असंच राहणार नाहीत, प्रत्येकाला त्या अवस्थेतून जायचंय. आज तुम्ही एकाचे सून आहेत, उद्याच्याला सासू होणार आहेत, मग तुमची सून सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकते, एवढं पण लक्षात घ्या. इथं दोष तर लागण हो, परंतु असा त्रास सुद्धा तुम्हाला होऊ शकतो, याचा विचार करा. शांत डोकं ठेवा. मी बोललेलं काय म्हणतो ते शांत डोकं ठेवून जरा ऐका, जरा ती काय बोलतोय ते. तुम्ही मस्करीवर जाऊ नका, टाइमपासवर जाऊ नका, ही टाइमपास नसतो माझा. ऐकलं का? आणि तुम्हाला सांगतो काय, त्यांचा लाईट दोष लागला, माझा लागेल बघा. माझी जे तळमळ आहे तुमच्याविषयी बोललेली, मी तुम्हाला चांगलंच सांगतोय. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर माझं सुद्धा दोष लागले, लक्षात ठेवा. म्हणून सांगतो तुम्हाला की तुम्ही थोडं शांत डोकं ठेवून व्यवस्थित ऐका. कारण आज तुमच्यामध्ये रक्त आहे, आज तुमच्यामध्ये रक्त आहे, तुमचा सळसळपणा आहे, सगळ्या गोष्टी खरं आहेत. म्हणून तुम्ही कसंही वागू नका. घरातील जी वडीलधारी मंडळी, तुम्ही कुठल्या त्याच्यामध्ये चाललात, लक्षात घ्या. घरामधली वडीलधारी मंडळी असतात, वयोवृद्ध माणसं असतात,
त्यांना होता येईल तेवढं चांगलं सांभाळण्याचा प्रयत्न करा. मी म्हणत नाही त्यांना पाळण्यात देऊन हलवा, तसं नाही करायची गरज पडत, पण त्रास देऊ नका. हे असंच करतंय, म्हातार मध्येच बोलतं, म्हातारी मध्येच बोलते, असलं काही डोक्यात असतं. आता वय जसं वाढलं तसं एक बालपण असतं त्यांचं, चुका होत असतात. त्यांचं समजा बरचसं गोष्टी, समजा त्यांच्या दिसण्यात फरक असतो, ऐकण्यात चुकी होतात, बऱ्याचशा गोष्टीमध्ये आवय काम करत नसतात, ऐकायला व्यवस्थित येत नसतं, म्हणून त्यांचं समजा बोललं इकडं बोलतात, काही समजत नाही आपल्याला बी. एक बाल लहान पण होतं, म्हातारपण म्हणजे एक लहानपणासारखं असतं. सांभाळून घ्यायचं. तुम्हाला पण म्हातारं व्हायचंय. आज तुम्ही यांना छळलं तर उद्याच्याला त्याच्यापेक्षा तिप्पटपर्यंत तुम्हाला छळतील पुढची तुमची पिढी. लय बेकार आहे हो डिजिटल पिढी. तुम्हाला तर छळतील नाही, तुम्हाला घरात बी ठेवणार नाही. मग बाहेर तुम्ही भिक्षा मागायला लागलात ना, मला दे भाकरी म्हणायला लागलात ना, ते मी मंदिर काय हो किती चांगलं होतं या म्हाताऱ्याचं, पण बघा ना काय पाळले असं म्हणतील तुमच्यात आहे ना. असं होत असतंय. टाइमपास न्यायचं नाही. मी तुम्हाला चांगलं सांगायला लागलोय. टाइमपास सोडू नका, ही खरी गोष्ट आहे. म्हणून हा एक नवीन तुम्हाला माहिती देतो की असा पण पितृदोष लागतो. मेल्यानंतर ही लोक मेल्यानंतर त्याच्यामुळे ही आम्हाला पितृदोष दाखवतो तुम्हाला. तुम्ही काय कुणाचं बुडत्या घरचंच खावं असं काही नाही, ही आता असं पण लागतो. म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती की तुम्ही ही गोष्ट टाळा आणि ह्या ज्या त्रास होतो ना त्याच्यापासून बचाव करा. आणि जरी तुम्हाला कुठल्या गोष्टीने असेल त्रास तरी नियमितपणे मी सांगतोच ना, अमावस्येला घरामध्ये नारळ फोडावं, नैवेद्य ठेवावं, अशा गोष्टी ज्या आहेत. काय नैवेद्य ठेवायचं याच्याबद्दल भरपूर माझे व्हिडिओ आहेत असे वेगवेगळे. त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती मिळतीच. जरी नसले तर मला मेसेज करून सांगा की बाबा अमावस्येला काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्याची व्हिडिओ मी तुम्हाला लिंक पाठवेल त्याची. तर आता मला वाटतं की आता हा कार्यक्रम इथेच थांबवावा आणि परत भेटावा उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.